आपल्याबरोबर विजयजी वडेट्टीवार सर आहेत. सर, आदिती तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही कुठेही पहिल्याच अधिवेशनात किंवा पहिल्याच बजेटमध्ये 2100 रुपये देऊ असा आम्ही वादा केलेला नाही आहे. तर आम्ही पुढच्या 5 वर्षात आम्ही हे 2100 रुपये जे आहेत ते आम्ही देऊ असं म्हटलेलं आहे. काय वाटतं, एक प्रकारे धोका झालेला आहे लाडक्या बहिणींबरोबर? 100% हा आदिती तटकरेंचं स्टेटमेंट म्हणजे महिलांची मतं घेऊन त्यांच्याशी बेईमानी करण्याचा हा प्रकार आहे. आता 5 वर्षात देऊ म्हणजे काय, शेवटचे 2 महिने देणार 5 वर्षातील? आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही म्हणाला जाहीरनामा कशासाठी असतो, तो 5 वर्षांनी लागू करायसाठी असतो. थोडा भान तरी ठेवा. आणि तुमच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तुम्ही 2100 रुपये बोललात. या महायुतीच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये बोलले आहेत. आणि असं बोलून गुमजाव करणं म्हणजेच आता मतांची गरज संपली आणि सरकारची आर्थिक स्थिती जी आहे ती इतकी कमजोर आहे की कमकुवत आहे की सगळे पैसे तिजोरी खाली करून ओरबडून खाल्लेली आहे. म्हणून यांच्या नियतीमध्ये आता फरक पडलेला आहे आणि त्यांची नियत आता बदलली आहे आणि बेईमानी यांच्या रक्तामध्ये आता ते दिसते आहे. पण महाराष्ट्रातील लाडकी बहिणा यांना माफ करणार नाही, यांची जागा यांना दाखवतील. सर, उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील असणार आहात. या बैठकीतलं नेमकं मुद्दे काय असतील? आता हे महाविकास आघाडी म्हणून आम्हाला एकत्रितरित्या पुढच्या कामकाजाच्या संदर्भात उर्वरित अधिवेशन आहेत, हे आहेत, विरोधी पक्षनेतेचे विषय आहेत, संघटनात आमच्या तिघांच्याही पुढच्या होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भातले आहेत, बजेट सेशन आहे त्याच्या संदर्भातल्या चर्चा आहेत आणि समन्वय तिघामध्ये कसं पुढे राहून पुढे जायचं या असे 3-4 विषयावर चर्चेची आवश्यकता. विरोधी पक्षनेत्याबद्दल अजूनही निर्णय होत नाहीये. उद्या चर्चेमध्ये ठरेल, आम्ही बोलू उद्या. तर विजयजी वडेट्टीवार होते आणि या सगळ्या संदर्भात म्हणजे उद्या जी बैठक आहे लाडकी बहीण योजना जी आहे सगळ्या संदर्भात त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. उद्याची बैठक महत्त्वाची आहे. उद्याच्या बैठकीमध्ये मुख्यतः विरोधी पक्षाचा समन्वय कसा राहील याबद्दल चर्चा केली जाणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.